झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याच्या विकासासाठी सरकार कित्येक प्रकल्पांची आखणी करतं। त्या प्रस्तावांना हिरवा कंदील मिळाला की मग सुरू होतं जमीन अधिग्रहणाचं काम आणि मग प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा आपल्या कानी येतात। अशाच एका प्रकल्पग्रस्ताची व्यथा झी हेल्पलाईननं कमी करण्याचा प्रयत्न केलाय। सरकार कुठला प्रकल्प तयार करणार म्हटलं की आसपासच्या परिसरातल्या लोकांची डोकेदुखी वाढलीच म्हणून समजा। वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पामुळेही नागरिकांची डोकेदुखी वाढली। तशा तर प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा कधीच न संपणार आहे। प्रत्येक प्रकल्पग्रस्ताची काही ना काही समस्या असतेच, पण सरकार दरबारी या समस्यांची दखल घ्यायला कुणालाच वेळ आणि तेवढी इच्छाशक्तीही नाही। पण आजही स्वतःची दखल घ्यायला लावणारे काही प्रकल्पग्रस्त आहेत। त्यापैकीच एक शैलेश अग्रवाल। वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात त्यांची शेती आहे। पाटबंधारे विभागानं निम्न वर्धा प्रकल्पासाठी त्यांची 20 एकर शेतजमीन अधिग्रहित केली। त्याचा 30,000 रुपये प्रति एकर प्रमाणे मोबदला दिला, पण हा मोबदला पुरेसा नसल्याचा शैलेश यांनी आरोप केलाय। एकीकडे सिंचन घोटाळ्याच्या बातम्या आपण ऐकतो, प्रकल्पांच्या किमती प्रशासनानं दिवसागणिक कोट्यवधींनी वाढवल्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला मात्र पानं पुसली जात आहेत। शैलेश यांची जमीन पाटबंधारे विभागानं अधिग्रहित करून त्याला कुंपण घातलं। जी 20 एकर जमीन अधिग्रहित केली त्यातल्या 5 एकर जमिनीच्या अधिग्रहणामुळे शैलेश यांचा शेतात जाण्याचा रस्ताच बंद झालाय। दुसऱ्यांच्या शेतातून मार्ग काढत त्यांना त्यांच्या शेतात जावं लागतं। जर विनाकारणच जमिनीला कुंपण घालून ठेवले तर निदान रस्त्यापुरती जमीन तरी पाटबंधारे विभागानं परत करावी अशी मागणी शैलेश यांनी केली। त्यासाठी त्यांनी पाटबंधारे विभागाला कित्येकदा पत्रही पाठवली, पण पाटबंधारे विभागानं बहुधा शैलेश यांच्या पत्रांना केराची टोपलीच दाखवली असणार, कारण शैलेश यांचं काम अजून झालेलंच नाही। अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं तर ते उडवाउडवीची उत्तरं देतात। पाटबंधारे विभागानं आपली जमीन विनाकारण अधिग्रहित केली असा आरोप शैलेश करतायत। शिवाय जमिनीचा मोबदलाही कमी दिल्याचं शैलेश यांचं म्हणणं आहे। आता तर कुंपण घातल्यामुळे शैलेश यांना शेतात जायला रस्ताही नाही। रस्त्याची मागणी करूनही रस्ता द्यायला पाटबंधारे विभाग तयार नाही। मला उर्वरित शेतात जाण्यासाठी मार्ग सुद्धा सुटणार नाही अशी हेतू परस्पर माझ्या शेताचा फ्रंटच एक्वायर केला। मी जेव्हा रस्ता मागायला गेलो, मी कलेक्टर मॅडमकडे, डीआरओंकडे, पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे, सगळ्यांकडे गेलो, कोणीच मला मार्ग दिलेला नाही। याच्यातून हेतू परस्पर एक इथले ज्युनियर इंजिनियर नाखले होते, ते म्हणाले की तुम्हाला रस्ता मिळणार सुद्धा नाही। कित्येक अर्ज करूनही पाटबंधारे विभाग दाद देत नाही म्हटल्यावर हतबल झालेल्या शैलेश यांनी झी हेल्पलाईनकडे आपली तक्रार केली। झी हेल्पलाईनच्या टीमनं त्यांची तक्रार समजावून घेतली। त्यानंतर हेल्पलाईनची टीम पोहोचली शैलेश अग्रवाल यांच्या शेतात। जी जमीन पाटबंधारे विभागानं अधिग्रहित केली आहे तिथली आम्ही पाहणी केली। जमीन अधिग्रहित करून पाटबंधारे विभागानं तिथे कुंपण घातलं आणि शैलेश यांचा रस्ताच बंद केला। यानंतर हेल्पलाईनची टीम पोहोचली पाटबंधारे विभागात, पण तिथले अधिकारी हेल्पलाईनच्या टीमलाही दाद देत नव्हते। निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्प पीडित शैलेश अग्रवाल यांची जमीन पाटबंधारे विभागानं विनाकारणच अधिग्रहित केली। या संबंधात पाटबंधारे विभागाला विचारले असता त्यांच्याकडनं मात्र कुठलंही उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही। त्यामुळे नेमकं पुनर्वसन कशाचं हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे। पाटबंधारे विभागाला वाटतंय की शैलेश अग्रवाल यांचं आपण पुनर्वसन केलंय, पण ज्या माणसाला त्याच्या शेतात जायला रस्ताच पाटबंधारे विभागानं ठेवला नाही त्याचं कसलं पुनर्वसन झालं? माझ्याकडून तरी मी जितके याच्यासाठी प्रयत्न केले ते सगळे निरर्थक ठरले। हे कोणतेच अधिकारी किंवा हे सगळं प्रशासन मला कोणत्याच प्रकारे मदत करणार नाही किंवा माझं कोणतंही काम करून देणार नाही असं मला वाटलं तर झी हेल्पलाईन कडून मला काहीतरी मदतीची भूमिका राहील अशा प्रयोजनाने मी झी हेल्पलाईन हक्का सवालमध्ये आपला हा प्रश्न मांडलेला आहे। आपली ही परिस्थिती परेशानी त्यांना सांगितलेली आहे। मला अशी अपेक्षा आहे की झी हेल्पलाईन मला मदत करेल। पाटबंधारे विभागानं जमीन अधिग्रहित केलेले शैलेश एकटे नाहीयेत, त्यांच्याप्रमाणेच कित्येकांची जमीन पाटबंधारे विभागानं अधिग्रहित केली आहे। पुनर्वसनाच्या नावाखाली इतर समस्या पाटबंधारे विभागानं या लोकांपुढे ठेवल्यात। त्यातून मार्ग काढायला मदत करणं तर दूरच, साधी दखल घ्यायलाही पाटबंधारे विभाग तयार नाही। पण अशाच पीडितांना मदत करण्यासाठी झी हेल्पलाईन सदैव तत्पर आहे। शैलेश यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। अखेर सवाल एका प्रकल्पग्रस्ताच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी वर्ध्याहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।